आमरस ज्यूस आमलेट पाडोलीला गुड मॉर्निंग. आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस. आज आम्ही सर्वजण रत्नागिरीत आहोत आणि काल रात्री येण्यास खूपच उशीर झाला होता. रात्री 12 वाजता आम्ही ते पोचलो. रात्रभर सर्वांची झोप काय झालेली मिळत नाही. सर्वजण सकाळी उठले. त्यामुळे आज आम्ही ठरवलं आहे की आज रत्नागिरीमधील जवळचीच ठिकाणं घ्यायची आणि संध्याकाळी शॉपिंग करायची आणि त्यानंतर या विलावर येऊन धमाल करायची. आणि ह्या वर्षीचा मला पहिला पाऊस बघावयास मिळतोय रत्नागिरी येथे. पहिल्या पावसाचा आनंद आम्ही लुटणार आहोत. खूपच सुंदर असं वातावरण झालेलं आहे. खूप सुंदर असा निसर्ग रत्नागिरीमधील. आम्ही सर्वजण गाडीत बसून रत्नागिरीतील ठिकाणं बघायला निघालो. वैभव कडून सगळं नियोजन केलंय आणि पहिल्यांदा आपल्याला कुठे जायचंय? थिबा पॅलेस. आणि डेस्टिनेशन आहे आपला की 6 वाजता आपला रूम वर यायचं आणि फुल एन्जॉय करायचं आहे. 4 वाजता निघायचंय. आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय ब्रह्मदेशाच्या राजाचा सहवास लाभलेला हा थिबा पॅलेस म्हणजे कोकणाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे आणि तितकेच सुंदर ठिकाण आहे. या वास्तूच्या प्रत्येक कोपऱ्यातून एक वेगळीच गोष्ट जाणवते. मला आपण तिकडे बसला ओळख करून देतो. एकच सांगतो, हे मोडक सर यांच्या बरोबर मी काम करतो शाळेत. आम्ही सकाळच्या नाश्त्याला सर्वांनी मिसळ पाववर खूप ताव मारला होता. रत्नागिरीच्या भूमीवर जन्मलेल्या आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचे हे जन्मस्थान केवळ एक वाडा नसून एका महान क्रांतीची प्रेरणा देणारे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर आम्ही काजू, कोकम आगळ, विविध मसाले ह्यांची शॉपिंग सुद्धा केली. आता आम्ही पोहोचलो ते रत्नदुर्ग किल्ल्यावर. पोहोचून देवी भगवतीचे दर्शन घेतले. काय मेदींकडून मग काय कशी उष्णता वाटते रत्नागिरीमधली? आंबापोळी झाली सगळ्यांना. आंबापोळी ना आंबापोळी आमरस ज्यूस आमलेट नाही आमरस झालंय.
म्हणजे मला माहिती होतं की कोकणामध्ये गर्मी असते. नाचते काय मी त्यांना सांगतो होतो कैसे हो आप? का महाबळेश्वर जाऊ? हाऊसला जाऊन मजा करू. माझं ऐकलं नाही आम्ही. मस्त आहे ना. गरमीत एक गरमीचा पण अनुभव पाहिजे ना. बायचाच आपण वेस्ट इंडिजला गेलो तर ना आधीच आम्ही पिझ्झा वगैरे खायचा असतो. त्या रणरणत्या उन्हात हा समुद्र बघताना बाहेर जरी ऊन असलं तरी मनात गारवा जाणवतो. जिकडे पाहावं तिकडे अथांग समुद्र आणि कुठेच तुम्हाला जमीन दिसत नाही. जवळ एक छोटंसं बेट दिसतंय. मस्तपैकी मान्सूनचे ढग असे वर आकाशात येत आहेत. अतिशय सुंदर आणि एकदम निसर्गरम्य असं हे स्थळ आहे. फक्त दुपारचं ऊन अगदी तीव्र असल्यामुळे थोडासा कंटाळावाणं वाटतं, पण एकंदरीत समुद्र हा खूप छान दिसतो इथून. बाहेरील असलेले प्रखर ऊन आणि आमच्या जवळ असलेली लहान लहान मुले ह्या कारणाने आम्ही शिवसृष्टीचा बाहेरूनच आस्वाद घेतला. समजा या उन्हावर तवा ठेवला ना, अंडे टाकलं आणि आरामात शिजून खाईल. खरी गोष्ट आहे. शिवाजी महाराज की आम्ही रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, मत्स्यालय व संग्रहालय इथे आता आम्ही थोड्याच वेळात भेट देणार आहोत. ही भाडोली नसली तरी सुद्धा आम्ही रत्नागिरीची शेवळी घेऊन आता जाणार आहोत भाडोलीला. आम्ही ह्याच ठिकाणी 2 दिवस स्टे केला होता. आम्ही काढत आहोत वलकान आणि शेवळी शेवळ्याचे कंद. कशासाठी हे? हे आपल्या घरी नेऊन लावण्यासाठी. योगेशच्या वाडीत बाग करण्यासाठी. आता तुला आमच्याशिवाय पर्याय मिळत नाही. झाडं असतील तर आमच्याकडे येऊन लावा. त्यानंतर मात्र आम्ही सर्वांनी आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर केला व खास करून शेवळी काढण्याचा आनंद लुटला. एक्सेलेट असतात, स्फटिक असतात, स्फटिक. हा. आणि कलर माहिती का? चहा अप्रतिम असं चहा बनवलेला आहे. काल सुद्धा सुंदर चहा बनवलेला. आज पण म्हणजे सकाळचा सॉरी सकाळचा चहा. माफ करा, विसरले. माफ करा. चहा सकाळचा अप्रतिम चहा. हे सगळे कटकटी, सगळे कटकटी आहे ते सगळे. पोर ही त्यांची कट सगळे भंगार गोळा करा इथे इथे. का बघतो का पाहिजे? अनुश्रीने घेतलं. हा अनुश्रीने घेतलं. म्हणून तुला पाहिजे सर? नको अतिशय उत्कृष्ट जेवण, सुंदर क्वांटिटी आणि बाजरी दर. ह्या दिवशी देखील उत्कृष्ट जेवण मिळाले. तुम्हाला मी नक्की सांगेन, कधी गोवा हायवेवरून जात असतील तर हॉटेल सिद्धाईला नक्कीच भेट द्या. त्यानंतर सर्वांनी बसून आम्ही आंबे खाण्याची मजा लुटली. कोणते आंबे आहेत? हापूसचे आहेत का केशर आहेत? कोणते आहेत बरं आंबे? हे कोण सांगेल आम्हाला? अद्विता. भाई इथे बघा रे.
आज आमच्या फॅमिली ट्रिपची शेवटची रात्र असल्याने सर्वांनी नाचण्याचा अतिशय आनंद लुटला. तुला होईल लवकर माझ्या प्रेमाची पारख तुला होईल लवकर तो जाईल मी मुंबईच्या शहरा. कॅमेरावर सगळा हात आहे तुझा हात. वराडाच्या दिसानं मी वारण केलं जोसान माझा डुक्कर पळाला. वराडाच्या दिसानं मी वारण केलं जोसान माझ्या डुक्कर पळाला. वराडाच्या दिसानं मी वारण केलं जोसान माझ्या डुक्कर पळाला. वराडाच्या दिसानं मी वारण केलं जोसान माझ्या डुक्कर पळाला. काढू का व्हिडिओ चालू? टॉपला घेऊन मला नाचायची फिलिंग पाय आता करणार पण काय क्लासी रोमॅन्टिक हाय.